या संघासाठी म्हणजेच अंजू अन्वी मॅम आणि रिकान मोहंती साहेब यांचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय। त्रिशा अर्जुन 11 टायगर हाही तेवढा जबरदस्त संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मजा येणार आहे। एका बाजूला केतन म्हात्रे यस यांना देखील आज आपण पाहणार आहात इन ऍक्शन मध्ये। तर एका बाजूला दिनू कांबळे पवन केने सुद्धा पाहायला मिळणार आहे। म्हणजे या मॅच वर सगळ्यांच्याच नजर आहे आणि सध्याच्या घडीला ज्या युवा गोलंदाजाची चर्चा आहे ना तोच युवा गोलंदाज भिवंडीच्या हायवे दिवा गावचा खेळाडू आर्यन भोईर पहिली ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळत आहेत। तर डोंबिवली परिसरातील वडवली गावचा खेळाडू ज्याच्या नावावर 20 मोटरसायकल बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या आहे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे। मजा येणार आहे या मॅच मध्ये। तारे सितारे दोन्ही बाजूला आहेत। क्रिकेट पावसातलं आहे परंतु पाहायला मजा येणार आहे कारण आपण भारतीय क्रिकेट प्रेमी आहोत। क्रिकेटचं कोणतंही फॉर्मॅट आपल्याला आवडतं आणि क्रिकेटला आपण डोक्यावर घेतो कारण क्रिकेटचा खेळ आपल्याला जळीस्थळी कष्टीपाषाणी दिसतोय। वर्षाचे 365 दिवस या क्रिकेटच्या खेळाची आपण चर्चा करतो नाही तर पाहतो तरी। मॅचला होते सुरुवात। ऋतिक पाटील एका बाजूला आहेत तर गोलंदाजीसाठी आर्यन भोईर दाखल होताना पाहायला मिळत आहेत। महत्वाची मॅचला होते सुरुवात। SN ग्रुप धारावेचं हे भव्य दिव्य आयोजन खेळाडूंना लखपती करणारी स्पर्धा आणि खेळाडूंना बायकरमॅन करणारी स्पर्धा कारण आज मालिकावीर म्हणून मोटरसायकल देखील दिली जाणार आहे। एक महत्वाची मॅच। पहिला बॉल अचूकतेवर नव्हता। अगदी 3ही दिवस जर पाहिलं तर सर्व खेळाडूच नाही प्रेक्षकांच्या सुद्धा जेवणाची व्यवस्था आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे। त्यांचंही आम्ही विशेष कौतुक या ठिकाणी करू कारण कोणत्याच गोष्टीची नवी मुंबई म्हटलं तर आयोजन दर्जेदार असतात, लाजबाब असतात आणि या ठिकाणी सगळे अगदी म्हणजे हे काही सोपी गोष्ट नाही आहे। म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या कोळंबीच्या जेवणाची व्यवस्था करणं हे मात्र या ठिकाणी केलं आहे आणि नवी मुंबईचा नाद नाही करायचा आणि नवी मुंबईकरांचाही देखील। त्यावेळेला हा बॉल अतिरिक्त उसळी पाहायला मिळते। पुन्हा एकदा वाईट बॉल काहीतरी चुकतंय आणि इकडे जर पाहिलं तर अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव देखील येताना पाहायला मिळते। पावसाळ्यातल्या क्रिकेटची मजा काही वेगळीच आहे आणि थोड्या वेळापूर्वी जसा उल्लेख केला पावसाळ्यातल्या क्रिकेटमध्ये म्हणजे तानाजी काका म्हटलं तर आजही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आवर्जून नाव घेतलं जातं तानाजी काकाचं आणि नवी मुंबईचे लिजेंडरी खेळाडू आहेत मग उदय तांडेल असतील किंवा नवी मुंबईच्या खेळाडूंनी अगदी खूप कालखंडापासून टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय, रबर बॉल गाजवलंय आणि आज मात्र नवी मुंबईमधील ही मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत। SN ग्रुपची ही मानाची स्पर्धा। आर्यनचा हा बॉल समोरच्या दिशेने टोलावलाय जसा आला तसा पाठवला लांब 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 वरचा षटकार 6। भारतातील स्वच्छ शहरांच्या यादीतील एक महत्त्वाचं शहर, प्रतिष्ठित शहर, सुनियोजित शहर, गार्डन सिटी म्हणून देखील ओळखलं जातं आणि नवी मुंबईमध्ये राहणारा सुद्धा एक वेगळं स्टँडर्ड नवी मुंबईचा आज भारतामध्ये आहे अशी ही नवी मुंबई। यावेळेला उसळी होती बॉलला, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता। नाईक साहेबांचं विजन आणि या संपूर्ण शहरासाठी नाईक साहेबांचं जे काम राहिले ते लाजबाब राहिलंय आणि हेवा वाटतो। म्हणजे इतर ठिकाणी राहणारे आणि नवी मुंबईमध्ये आवर्जून सांगितलं जातं हो आम्ही नवी मुंबईमध्ये राहतोय। तर असं हे नवी मुंबई शहर आज एका वेगळ्या उंचीवर जाताना पाहायला मिळत आहे एका आघाडीच्या शहरांमध्ये आणि आता विमानतळ झाल्यानंतर जर पाहिलं तर आणखी थोडं चेहरा मोहरा बदलून जाईल असंही नवी मुंबई शहर आपण या ठिकाणी पाहतोय। आणि नवी मुंबईतील महत्त्वाचं गाव धारावे तिकडे आज आपण आहोत। खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलाय, जवळ क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु एक धाव नाही रोखू शकले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10। रबर बॉलनेच का पावसाळ्यातलं क्रिकेट खेळलं जातं कारण टेनिस बॉल पाऊस पडला ओला झाला चिखल लागला तर तो खराब होतो परंतु हा रबराचा बॉल जरी पाण्यात गेला जरी त्याला चिखल लागला तुम्ही एकदा कापडाने पुसून घ्या जसाच्या तसा होतो। म्हणून पावसाळ्यात क्रिकेट या रबराच्या बॉलने खेळलं जातं आणि आज कितीही पाऊस पडला तरी हे क्रिकेट थांबणार नाहीये, हे असंच सुरू राहणार आहे कारण हे पावसाळी क्रिकेट आहे आणि आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 4 महिन्यात पाऊस जसा पडतो ना तेवढं क्रिकेट सुद्धा आपण खेळतो परंतु बॉल बदललेला असतो तो रबराचा असतो आणि याच रबर बॉलचं क्रिकेट आज धारावे गावात आपण पाहतोय।
हो 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 हो, काय बॉल टाकलाय, अगदी टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय आणि यष्टिरक्षकांच्या दिशेने जातोय. कळलाच नाही दिनू कांबळे सारख्या दर्जेदार बॅटरला हा बॉल अगदी वळसा घालून केतन म्हात्रे यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळालाय. 10 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा तेच थोडंसं स्ट्रगल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा बॉल जसा एक्स्ट्रा बाउन्स होतो तसा एक्स्ट्रा वळतो सुद्धा आणि आपल्या या ठिकाणी गोलंदाजीच्या कौशल्याने आर्यनने काही एक्स्ट्रा रन दिले, परंतु आता ट्रॅकवर येत आहेत. चांगली गोलंदाजी. 10 धावांवर हा धावफलक थांबलाय आणि खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक या ठिकाणी सूरजदादा म्हात्रे यांचं करू, कारण या स्पर्धेसाठी अगदी दर्जेदार आयोजन, कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली या स्पर्धेमध्ये. आई बॉल पाठीमागे जाईल, थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, नाही यशस्वी झाले. पहिली ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं 10 धावा धावफलकावर, बिनबाद 10 धावा MUCC ओरिसा या संघाच्या 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एक मोठा फटकाही पाहायला मिळाला. मग धारावे गाव पडलं तर क्रिकेटसाठी तेवढंच ओळखलं जातं. ग्रामीण क्रिकेटमधील आज महाराष्ट्रातील आघाडीच्या संघांमध्ये धारावे ओळखलं जातं आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा मग विकी भोईर असेल, धीरज भोईर असतील, सचिन नाईक असेल, भावेश नाईक असेल, एकाहून एक सरस नावं या गावाने दिलीत महाराष्ट्राला आणि तेच हे गाव आहे. आज त्या गावामध्ये रंगलाय क्रिकेटचा एक जबरदस्त सोहळा आणि या सोहळ्यासाठी जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेसाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असताना पाहायला मिळत आहेत संदीपजी नाईक साहेब, त्यांचं मी मनापासून स्वागत करू. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे इम्रोजला मात्र आमंत्रित करण्यात येतोय. ठाण्याच्या महागिरीचा असणारा हा गोलंदाज इम्रोज खान. तर समोर जर पाहिलं तर आपल्याला दिनू कांबळे आणि ऋतिक पाटील ही जोडी पाहायला मिळते. ऋतिक स्ट्राईकवर. प्रेक्षकांची देखील चांगलीच गर्दी झाली आहे. रविवारचा दिवस क्रिकेटसाठी, क्रिकेट पाहायचं तरी नाही तर खेळायचं तरी हे आपलं नियोजन असतं नेहमी आणि आज क्रिकेट पाहतोय आपण नवी मुंबईमध्ये. SN ग्रुपचं हे लाजवाब आयोजन पाहायला मिळत आहे. ट्रॉफी देखील जर पाहिलं तर वर्ल्ड टेस्ट सिरीजमध्ये जशा गदा दिल्या जातात ना, त्या ट्रॉफीसुद्धा लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. जे काही करायचं युनिक करायचं हे मात्र सूरजदादांनी या ठिकाणी दाखवले आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेताना पाहायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल फिरतोय. यष्टिरक्षक यष्ट्यांच्या मागे अगदी लगत केतन म्हात्रे आहेत, त्यांच्याच हातात बॉल जातोय. चांगला बॉल, कारण जरी येणारा बॉल बाहेर टर्न केला आता, म्हणजे काही बॉल आतमध्ये टर्न होतात तर काही बॉल बाहेर देखील टर्न करण्याची क्षमता यांच्याकडे आहे. नाव इम्रोज खान, महागिरी ठाणे बॉलिंगसाठी. यावेळेला हा बॉल थोडासा उसळी घेणारा होता, हुक करण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु पाठीमागे जाईल. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. मैदानाचा जो अर्धा भाग आहे पाठीमागचा तिकडे एकच धाव डिक्लेअर आहे आणि मैदानाच्या 3 बाजूला मात्र षटकार चौकार पाहायला मिळतोय. असं हे मैदान आहे, परंतु याच मैदानात काल 12 बॉल 12 सुद्धा नाही झाल्या आणि 6 बॉलमध्ये 27 असताना विकी भोईरने मारलेले 5 षटकार याच गावच्या, हे देखील कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य राहिलं. यस, आणि पारितोषिकं देखील मिळाली. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 11 धावा धावफलकावर, 1 लाखाचा पहिला पुरस्कार, 8 व्यावसायिक संघ, अखिल भारतीय खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि जो तिन्ही फॉर्मॅट मिळून जर चांगली कामगिरी करणाऱ्याला मोटरसायकल आहे. यावेळेला फटका समोर खेळलाय, टायमिंगला जबाब होतं. ऋतिक लेदर बॉलही चांगलं खेळतात आणि आता जर पाहिलं तर खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. आलाय षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं स्ट्रगल केलं होतं, परंतु आता अंदाज घेतला बॉलचा आणि त्याच्यावर प्रहार करत असताना समोरच्या दिशेने थोडासा मागे बॉल होता आणि या बॉलला समोरच्या दिशेने षटकारासाठी पाठवलं सुद्धा. 17 धावा धावफलकावर आहेत आणि अतिशय दर्जेदार आयोजन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे सगळे पंच हे देखील दर्जेदार कामगिरी करणारे, नवी मुंबईतील ख्यातनाम खेळाडू उदय तांडेल असतील, गुरुनाथ पाटील असतील, शशी साठम असतील. यावेळेला आणखीन एक फटका समोरच्याच दिशेने खेळलाय, जसा बॉल तसं उत्तर. वार ऋतिक, जबरदस्त प्रहार, षटकार. सातत्याने आम्ही जरूर पाहत असतो आणि नवी मुंबई प्रीमियर लीग याची देखील उत्कंठा लागलेली असते. एक वेगळ्या लेवलची, वेगळ्या दर्जाची स्पर्धा ज्यावेळेला नवी मुंबई प्रीमियर लीग येते ना, त्याही वेळेला सगळ्यांना उत्कंठा आपल्याला पाहायला मिळत असते. नवी मुंबईचे संघ, नवी मुंबईचे खेळाडू, नवी मुंबईचे मग ग्रामीण संघ असू देत, यांचाही दबदबा नेहमीच पाहायला मिळालेला आहे
आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हे सगळे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत, कारण धारावे गावात एक मोठं असं आयोजन आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावर आहे. ऋतिक, यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला खरा, गवतामध्ये एक वेग थोडासा मंदावतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, परंतु फिल्डर नागेश वाडेकर अतिशय चपळाईने तिकडे पोहोचले. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 24 वर जाते. दुसरी ओव्हर सुरू आहे. बिनबाद 24 धावा. पाऊस आला तरी खेळायचंय, पाऊस थांबला तरी खेळायचंय. हे पावसाळी क्रिकेट आहे. पाऊस कितीही आला तरी न थांबणारं क्रिकेट. गवतातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, परंतु आपल्या सगळ्यांचं आवडतं क्रिकेट आज मैदानात आहे. यावेळेला बॉल वळला, थोडासा मागे होता आणि दिनूची बॅट त्या ठिकाणी फिरताना पाहायला मिळाली आहे. हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय 6 धावांसाठी. सिक्सर. साहेब नक्कीच या खरं तर व्यासपीठाला मात्र नक्कीच पूर्णविराम देतील. साहेबांना शेवटचा आम्ही विनंती करू की आपण या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सूरजजी म्हात्रे साहेबांचा आपण एक शेवटचा सन्मान आपण करावा, कारण ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं ही संपूर्ण स्पर्धा, ही कॉन्सेप्ट आपण जी पाहिली, त्यांचा विशेष सन्मान आपण करूया. अर्थातच सूरजजी म्हात्रे एका पुत्रानं, एका पिताला खरं तर मी म्हणेन मुलाकडनं त्यांच्या बाबांना समर्पित अशी ही स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये संदीपजी नाईक साहेब यांची विशेष उपस्थिती आणि साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करतो या स्पर्धेचे भाग्यविधाते अर्थातच आर्किटेक्ट ऑफ दिस टुर्नामेंट यांचा विशेष सन्मान. काही फायरवर्क्स आपल्याला पाहायला मिळाले, अगदी विशेष कौतुक सुद्धा केलं. पुन्हा एकदा आम्ही संदीपजी नाईक साहेबांचा मनापासून विशेष आभार आणि कौतुक सुद्धा करू. धन्यवाद संदीप भाई, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. खऱ्या अर्थाने सूरज दादा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मॅचही तेवढीच चांगली रंगलेली आहे. चला, थोडासा खंड पडला. आपण रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांची दिलगिरी व्यक्त करून आपण मॅचवर थोडंसं फोकस करूया. जिथे आपण पाहताय मागच्या एका चेंडूवर नो बॉल, त्याच्यावर 6 धावांचा खरं तर षटकार आला. म्हणजे काय तर 7 धावांचा बोनस आपल्याला पाहायला मिळाला आहे. या 7 धावा जिथे आपण पाहिलं की मगाशी एक झेल सुद्धा टिपला होता रसिकानं, अर्थातच प्रेक्षकांनी, आणि त्या प्रेक्षकाला आम्ही विनंती करू की आपण यावं या व्यासपीठावर. आपलंही खरं तर कॅश प्राईज देऊन आम्ही सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सूरजजी म्हात्रे यांच्या वतीनं, मयूरजी म्हात्रे आणि त्यांच्याबरोबर SN ग्रुप धारावेच्या वतीनं आपण करतोय. खरं तर संदीपजी नाईक साहेबांचा आपण मनापासून आभार, कौतुक, कारण आज साहेबांनी विशेष खरं तर मी म्हणेन अनेक वेगवेगळ्या मीटिंग शेड्यूल असताना सुद्धा मात्र आज या स्पर्धेला मात्र नक्कीच वेळ दिला. आज त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करून खरे पाहता या संपूर्ण स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण आहे आणि सर्व काही गोष्टींची चर्चा आज होत असताना खरे पाहता मनापासून कौतुक आणि खरं तर भरभरून प्रशंसासुद्धा साहेबांनी केली या स्पर्धेचे प्रणेते त्यांची, या संपूर्ण स्पर्धेचे सहआयोजक त्यांचीसुद्धा, ज्यांची मेहनत या संपूर्ण स्पर्धेला लागली आहे त्या सर्व विशेष घटकांचा आपण आभार आणि कौतुक करूया. मॅच आपण जर का पाहिली तर स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळाले MUCC ओडिसा त्यांच्या विरोधात त्विषा अर्जुन 11 टीम डायगर. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय स्पेल 2 मध्ये आलेत. पहिल्या षटकामध्ये आर्यननं चांगले इम्प्रेस केलं होतं. पहिलं षटक चंदू सर मला वाटतं संमिश्र राहिलं, कारण पहिल्या षटकामध्ये 1-2 व्हाईट बॉल सुद्धा राहिले, पहिल्या षटकामध्ये षटकार सुद्धा आला, पहिल्या षटकामध्ये शेवटचे 3 चेंडू डॉट सुद्धा आले आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक जे आपण जर का बघितलं तर त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्या 10. दुसरं षटक थोडं महागडं गेलं. या इम्रोज खानवर आक्रमण झालं. इम्रोज खानच्या विरोधात मात्र 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 20 धावा त्या षटकामध्ये आपण पाहिल्या. अगदी ते षटकार ठोकणारा खेळाडू ऋतिक पाटील, या खेळाडूचं आपण कौतुक करूया, ज्याच्याकडे खरं तर 3 डायमेन्शनल फलंदाजी करण्याची एक जी स्किल सेट आहे, जी कुवत आहे, जी कॅपॅबिलिटी आहे, जी मात्र नक्कीच वाख्यान्यजोग आपल्याला पाहायला मिळते. ऑन अ स्ट्राईक दिनू कांबळे. यावेळेला मात्र जागेवरनं पिक करायचं होतं, बॉलला पुल केला, परंतु फिल्डर तिकडे आहेत का, पोहोचण्याचा प्रयत्न करतील का, झेल टिपण्याचा प्रयत्न करतील. चांगली कमिटमेंट होती, परंतु बॉल सेफ लँडिंग झाला.
2 मिळतील. प्रयत्नांना मात्र गुण मिळतील, परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. मिळतील 2. 2 एकच मिळणार. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती 39 या आकड्यावर. या स्पर्धेच्या निमित्तानं अर्जुनभाई सावंत, चेतनभाई मडवी आणि प्रयाग भाऊ कुंभार हे आमचे खरं तर मान्यवर उपस्थित आहेत. त्या तीनही मान्यवरांना आम्ही विनंती करू की आपण खरे पाहता प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आहात, आपण यावं. या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. सुनीलजी पाटील साहेब अर्थातच या विभागाचे खरं तर मी म्हणेन समाज आणि समाजसेवक म्हणूनच नव्हे तर खरे पाहता माजी नगरसेवक म्हणून त्यांनी पद भूषवलं. त्या कारकिर्दीमध्ये मात्र चांगला कार्यकाल त्यांचा आपण पाहिला आणि अगदी क्रीडा क्षेत्राला त्यांच्या माध्यमातून नेहमीच मात्र प्राधान्य दिलं जातं. आज मगाशी जो उल्लेख झाला तानाजी काका भोईर आणि नवी मुंबईचं जुनं क्रिकेट, ते मात्र नक्कीच एक चला आमचे रसिक प्रेक्षक सायकल आणि जिथे आमची बाईक प्लेसमेंट केलेली आहे तिथे तुम्ही घोलका करून तुम्ही उभा आहात. तुम्हाला आम्ही विनंती करू की कॅमेरामॅनला ती काही क्षणचित्रे कॅप्चर करण्यासाठी थोडा अडथळा निर्माण होतोय. आम्ही तिथल्या प्रेक्षकांना विनंती करू की तिथून आपण थोडं दूर व्हावं आणि भरपूर जागा आहे क्रीडांगणाच्या सभोवताली. मॅचचा आनंद आपण कुठेही उभं राहून बसून आपण घेऊ शकता. बॉल हवेमध्ये दॅट शुड बी अनदर जस्ट अ सिंगल. कुणी खरं तर झेल टिपण्याचा प्रयत्नच केला नाही. संवाद नव्हता का असं काहीच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. प्रोफेशनल क्रिकेट आपण आज एन्जॉय करतोय. व्यासपीठावर मात्र पाहुण्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण पुन्हा एकदा शब्द सुमनांनी करूया सहर्ष स्वागत. अर्जुनभाई सावंत, चेतनभाई मडवी, प्रयाग भाऊ कुंभार, आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सूरजजी म्हात्रे, युवा आहेत आणि युवक असे मात्र एक वेगळंच आकर्षण आपल्याला पाहायला मिळतं. आज युवकांना एकवटण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वानं खरं तर नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये SN प्रतिष्ठान, संदीप नाईक प्रतिष्ठानची खरं तर स्थापना केली. आज मात्र प्रत्येक गावागावामध्ये मी म्हणेन SN ग्रुप आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येक ग्रुपच्या वतीनं फक्त क्रीडा क्षेत्रातच स्पर्धा नव्हे तर मी म्हणेन आपले मराठमोले सण सोहळे महोत्सव मात्र नक्कीच थाटामाटात मात्र नक्कीच साजरे सुद्धा केले जातात. ही महत्त्वाची बाब आपण जरूर रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. आज मॅचमध्ये काय घडते तर 4 षटकांचा खेळ, 3 षटकांचा खेळ आत्तापर्यंत झालाय. 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आमच्या खरं तर जिथे विकेट आहे आणि विकेटच्या उजव्या बाजूला आमचे रसिक प्रेक्षक आहेत. तुम्ही सर्वच कॅमेऱ्यामध्ये येतात. 41 धावा केतन, 41 रन स्कोअर बोर्ड पे. तिथे मात्र रसिक प्रेक्षक आमचे उभे आहेत आणि तुम्ही प्रत्येक वेळी त्या कॅमेऱ्यामध्ये येत आहे आणि काही क्षणचित्रे थोडीशी डिस्ट्रॅक्ट होत आहेत. सो कॅप्चर मोमेंट करण्यासाठी आमच्या कॅमेरामॅनला थोडासा चॅलेंज अडथळा निर्माण होतो. आम्ही प्रेक्षकांना विनंती करू की आपण तिथून थोडंसं मूव व्हा, शिफ्ट व्हा दुसऱ्या बाजूला, उजव्या बाजूला. आज अनेक वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपण पाहिल्या. सर्वांसाठी मोफत जेवणाची व्यवस्थापना करणारे आमचे मयूरजी म्हात्रे, त्यांचं आपण विशेष कौतुक करूया. सूरज म्हात्रे यांचे बंधू आहेत आणि काकांवर असलेले त्यांचं हे प्रेम आज पुन्हा एकदा ते समर्पित करतायत. मयूर म्हात्रे यांचा आम्ही मनापासून आभार कौतुक व्यक्त करू. धारावी प्रीमियर लीग तिथेही मात्र समालोचकांना त्यांनी चांगलं प्रेम दिलं होतं. आज सर्वांना जवळ मायेनं घेणारा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर एकदा मिळाली. 3.1 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम MUCC ओडिसा, बिनबाद 42. दिनू कांबळे 7 चेंडू 7 धावा म्हणजे 100च्या रन रेटनं अगदी शांत संयमानं तो इनिंग हाताळतोय. ऋतिक पाटील आक्रमक, जो त्याचा स्वाभाविक खेळ आहे त्या स्वाभाविक खेळाला मात्र त्याने नाही दिला. जागेवरनं फिक खेळलाय बॉल. फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते तरी सुद्धा हा रबर बॉल आहे. 104 ग्रामचा चेंडू टाइम केलं, प्लेसमेंट चांगली झाली, बॉल कनेक्ट झाला तरी सुद्धा 4 किंवा 6 येऊ शकतात. ह्याच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर बाय दिनू कांबळे, द फर्स्ट 6 बाय दिनू आणि 6 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 48 या आकड्यावर. 48 नाव. धावांचा ओघ वाढत चाललाय, धावांचा ओघ वाढत चालला. धावांना थांबवायचं आहे, त्यासाठी टीम मीटिंग. आता मात्र 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकत्र आलेत. एकमेकांना कान मंत्र देत आहेत, एकमेकांचा एक्सपिरियन्स शेअर करतायत. क्रिकेट हा वास्तविक खेळ आहे आणि क्रिकेटच्या वास्तविक खेळामध्ये प्रत्येक खेळाडूकडे असलेला क्रिकेटचा एक्सपिरियन्स, क्रिकेटकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि ते क्रिकेटला कसे पाहतायत यावर मात्र बरंच सामन्याचं सुद्धा चित्र किंवा प्लॅनिंग स्ट्रॅटेजीजमध्ये तुम्हाला त्या सहाय्यक भूमिका ठरू शकतात. इथे एका खेळाडूनं मात्र
थोडं कॉम्प्लिमेंट केलंय. जागेवरनं पुन्हा एकदा पिक करायचं होतं. पाहूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बॉल किती टर्न झालाय. बॉल पडला, दुसरा फेकलाय बघा. हा हा हा, क्या बात आहे. आपल्या बुटांवरची जादू सादर करत असताना विक्रांत आपल्याला पाहायला मिळतील. फिरकीचा जादूगार, मॅजिकल बॉल, मॅजिकल स्पेल तो हाताळतोय. 1-6-0. मागचा बॉल डॉट गेलाय, कम बॅक केलंय, पुढे गेले, पुढे जाऊन बॉल पर्यंत पोहोचले, ड्राईव्ह केलं बॉलला. अगदी आपण पाहिला फिल्डर तिकडे होते. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळते. आर्यन एकच मिळणार, 1 पुढे जाईल. धावसंख्या एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 49. स्पर्धेमध्ये पुण्याच्या आपण 8 संघांचा समावेश. प्रोफेशनल क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट. व्यावसायिक क्रिकेटची एक वेगळी मजा असते. थोडंसं पावसाचं सावट आपल्याला पाहायला मिळतंय. इथे ड्राईव्ह केला, स्टँड अँड 1 बाउन्स टुवर्ड्स द फिल्डर हँड. गुड फिल्डर ॲज वेल अँड दॅट इज जस्ट अ सिंगल. एकेरी धावसंख्येनं पुढे जातीये. बॅटचा फेस मी म्हणेन ओपन करू दिलं नाहीये चेंडूनं. चेंडू जर का आपण बघितला ना, बॅट अँड पॅचच्या मध्ये होता. फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न, कारण इम्प्रोवाइज ऋतिकनं गेले कित्येक वेळा करून दाखवलंय आजच्या मॅचमध्ये. टॅप केला बॉल अंडरम बॉक्स टाईप स्टाईलनं. दिनू कांबळे एकच मिळणार. इथे मात्र गोलंदाजाचं आपण कौतुक करूया, कारण मागचे 4 चेंडू जर का आपण पाहिले ना, तर नक्कीच आमचे गुणलेखक सुद्धा आम्हाला अपडेट करतात की 4 चेंडूमध्ये मागच्या खरं तर फक्त 3 धावा आलेल्या आहेत. 3 षटकं, आणि 3 षटकांमध्ये ज्या धावा होत्या त्यांना ॲक्सेलरेट करता आलं नाहीये. 4थ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर 1, त्यानंतर आलेला षटकार, त्याच्यानंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये त्यांना धावा खर्च केल्या त्या फक्त 3, आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती एकंदरीत फक्त 51. चला, केतन म्हात्रे यांना आम्ही थोडी विनंती करू की आपण मॅच ॲक्सेलरेट करा, थोडी स्पीडअप करूया, आपण घाई करूया, वेळेचं बंधन आहे. आज आपल्याला खरं तर ग्रामीण पोलमधनं 1 फायनल आणि आजची आपली 1 फायनल, म्हणजे अतिरिक्त आपल्याला मात्र काही 2 मॅचेस असणार आहेत. नेहमीचं शेड्यूल आपण जर का बघितलं तर मात्र 8चा पोल आज खुल्या गटातील संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिले सामने 6 षटकांचे, दुसरे सामने 5 षटकांचे. आज अनेक स्टार खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. बेस्ट ऑफ नवी मुंबईचं स्क्वॉड आम्ही पाहिलं, आज बेस्ट ऑफ मुंबईचं स्क्वॉड आम्ही पाहतोय. आज बेस्ट ऑफ पनवेलचं स्क्वॉड आम्ही पाहिला, बेस्ट ऑफ रायगडचा आम्ही स्क्वॉड पाहिला, बेस्ट ऑफ पालघर पुणेचा स्क्वॉड आपण पाहिला. खरं तर बेस्ट ऑफ महाराष्ट्र असं आपण म्हणूया, आणि बेस्ट ऑफ खरं तर मी म्हणेन रेस्ट ऑफ द इंडिया असं आपण म्हणूया. आज ऑल इंडिया ओपन ही संकल्पना यशस्वी इथे मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये रुजू होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या टप्प्यामध्ये आज दुसऱ्या पोलला आपण सुरुवात केली. दुसऱ्या पोलमधील ही शेवटची फ्रेश लढत आपल्याला पाहायला मिळते. MUCC ओडिशा त्यांच्या विरोधात त्विषा अर्जुन 11 टीम डायगर. दोन्ही टीम खरं तर मी म्हणेन तुल्यबल, दोन्ही टीम ताकदवान, दोन्ही टीम एकास एक सव्वाशेर आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर मॅच बघायला मजा येणार. रसिक प्रेक्षकांची गर्दी आता वाढताना पाहायला मिळते. 51 धावा 4 षटकांच्या अखेरीस. रोनक, मला असं वाटतं या षटकामध्ये आक्रमण होईल. या षटकामध्ये पहिल्या चेंडूपासून दिनू कांबळे, जो खरं तर फायर पॉवर बॅटिंगसाठी ओळखला जातो, तसं पाहिलं गेलं तर डावखुऱ्या हाताचे फलंदाज नेहमी शैलीदार असतात. डावखुऱ्या हाताचे फलंदाज नेहमी स्फोटक असतात. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांचा खेळ आणि त्यांच्या खेळातील नजराने पाहायला रसिक प्रेक्षक गर्दी करत असतात. जी गर्दी झाली आहे त्या रसिक प्रेक्षकांना आपल्या खेळातील नजरांना पेश करून ते आनंद देतील का? दॅट इज अ क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर आता मिळेल. पहिलाच बॉल पहा, अगदी मी म्हणेन इम्प्रोवाइज करायचं होतं, परंतु फटका सजवण्याच्या बिलकुल पोझिशनमध्ये नव्हते. डिफेन्सिव्ह पवित्रा त्यानं घेतला. समोर ऋतिक पाटील सारखा खेळाडू असल्या कारणानं त्याला ठाऊक आहे ऋतिककडे क्षमता आहे, ऋतिककडे पोटेन्शियल आहे, ऋतिककडे कॅलिबर आहे, आणि ऋतिक कोणत्याही क्षणाला खरं तर मी म्हणेन फायर पॉवर बॅटिंग करून षटकार चौकार ठोकू शकतो. अशा परिस्थितीमध्ये ऋतिक जितका वेल स्ट्रायकर एंडीवर येईल, धावसंख्येचा ओघ वाढताना सुद्धा आम्हाला पाहायला मिळेल. अँड नाव इट्स अ ड्रिझल आउट हिअर. रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. रिमझिम पावसासोबत आपण खेळ सुद्धा करणार आहोत. नभांनी गडगडावे, वाऱ्याने बेभान उधळावे. ओ, वाऱ्याच्या विरोधात हा फटका सजवलाय. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये. चेंडूवरची नजर, त्याचं फुटवर्क, आय हेटचं कोऑर्डिनेशन, आणि कसा फटका सजवलाय. द नेम इज मिस्टर ऋतिक पाटील, आणि त्याच्या बॅटमध्ये त्याचा फेवरेट पूल पॉवरफुल हा आलाय डिलाइटफुल षटकार. अजून एक, यावेळेला बॉल गेला ऑन द रूफ ओव्हर द सी वूड. खरं तर हावरे मॉल एकच मिळणार. शेवटच्या टप्प्यामध्ये आता हा पहिल्या इनिंगचा खेळ आलाय. 3 चेंडूंचा खेळ झाला. 8 धावा त्यानं खर्च केलेला आहे. रिमझिम पाऊस. इथून पुढे मात्र मुसळधार तर उग्र धारण करेल का रूप?
नभांनी गडगडावे, वाऱ्याने बेभान उधलावे, आकाशात विजा चमकू दे, निसर्ग उग्र रूपात येऊ दे, अशाही संकटांना लिलिया भेदून छेदून पार करून क्रिकेटचे खेळाडू आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण आज आपण पाहताय रेनी क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, आणि इथे अजून एक 4 धावांचा शैलीदार, दिमागदार, रुबाबदार, अगदी आपण पाहिलं तर गॅप शॉट सिलेक्शन, प्लेसमेंट प्रॉपर आणि प्रॉपर एक्झिक्यूट केलेला, जागेवरूनच पिक केलेला चौकार. 17 चेंडू आणि 44 या आकड्यावर खेळ करते ऋतिक पाटील. दुसरं अर्धशतक आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॅटिंग करणारी टीम ओडिसा 63 वर. यावेळेला चेंडू खाली बसलाय. सबमरीन डिलिव्हरी, वैविध्यता, व्हेरिएशन चेंडूची करताना आपण जर का लाईन लेंथ जर का आपण बघितली तर प्रॉपर होते. फसवलाय, चखवलाय. शेवटचा बॉल असणार आहे. मागच्या एका मॅचमध्ये शेवटच्या बॉलवर खरं तर 2 धावा अंकित करून रोहित खरातनं पहिलं अर्धशतक कंप्लीट केलं. आता मात्र शेवटच्या बॉलवर एक षटक अजूनही असताना 50च्या उंबरठ्यावर आहे. थोडा मात्र नक्कीच फलंदाजाचा स्टॅन्स, फलंदाजाचं अँटिसिपेशन, फलंदाजाच्या मनामध्ये, डोक्यामध्ये, त्याच्या माइंडसेटमध्ये काय सुरू आहे हे सर्व रीड करण्यासाठी पहिला चेक. गोलंदाज फिरोज. शेवटचा बॉल इथे मिळणार. किती? 1 मिळणार का? तर हो, दॅट इज जस्ट अ सिंगल टू एंड द 4th 5th ओव्हर. 5 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. MUCC ओडिशा दिनू कांबळे वैयक्तिक खेळतो 16 वर, ऋतिक पाटील वैयक्तिक खेळतो 45 वर आणि बिनबाद एकूण धावसंख्या 5 षटकाच्या अखेरीस 64. व्यासपीठावर आपण एक विशेष सन्मान करतोय. आम्ही स्पर्धेचे प्रणेते सूरज म्हात्रे साहेबांना विनंती करू की आपण या व्यासपीठावर त्यांचे बंधुतुल्य मित्र चेतनभाई मढवी आणि अर्जुनभाई सावंत यांची विशेष उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. आणि दोन्ही करता आपल्या मित्रांचा विशेष सन्मान आपण एका मित्राकडून करतोय. या स्पर्धेचे भाग्यविधाते, या स्पर्धेचे प्रणेते, युवा नेते सूरज म्हात्रे यांच्या वतीनं हा विशेष सन्मान आपण करतोय. आम्ही अर्जुन भाईंचा विशेष सन्मान करतोय. चांगला पेहराव, चांगली पर्सनॅलिटी अर्जुन भाई, आकर्षक असा हा चेहरा आणि आज सूरज दादांवरचं हे प्रेम आज पुन्हा एकदा आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची विशेष भेट, द गेस्ट इज गॉड अशा उक्तीप्रमाणे आपण हा विशेष सन्मान करतोय. आता मात्र पावसाला सुरुवात झाली. आता रिमझिम पाऊस पुढे, याची फ्रिक्वेन्सी वाढणार. फ्रिक्वेन्सी जरी वाढली ना तरी सुद्धा हा खेळ थांबणार नाहीये. स्पर्धेला एन्जॉय करत असताना आता रसिक प्रेक्षक मात्र ज्यांच्याकडे छत्री आहे ते छत्री उघडतात आणि पहिला वार येईल. हा आलाय ऑन साइड आउट, स्टँडिंग ऑन ड्राईव्ह, डीप काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या वरून ठोकलाय. दिनू कांबळेच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार. रणसंख्या पोहोचली ती 70 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. मुंबई आणि मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी, रबर बॉलची जन्मभूमी. इथेच या रबर बॉलला सुरुवात झाली. पूर्वी पावसाळ्यातलं क्रिकेट म्हटलं की मग चिखलात खेळलं जायचं. आता कॉन्क्रीटची विकेट आहे. एन्जॉय करतोय आपण या खेळाला. आज या खेळामध्ये एक बाईक सुद्धा असणार आहे, एक बायसिकल सुद्धा असणार आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्रीला रुद्राभिषेक घालणारा हा पाऊस आणि या पावसाची सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. एन्जॉय करतायत रसिक प्रेक्षक. आज या व्यासपीठावर प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. खुद्द तानाजी काकांचे आम्ही एक इंटरव्ह्यू कव्हर करणार आहोत. जसं आम्हाला वेळ मिळेल ना थोडं आम्ही काकांसोबत चर्चा करणार आहोत. त्यांचंही मनोगत आम्हाला या स्पर्धेच्या सोबत मात्र नक्कीच कॅरी करायचं आहे, थोडं रेकॉर्ड करायचं आहे. यानंतर आम्ही प्रयागजी कुंभार यांचा विशेष सन्मान सुद्धा करणार आहोत. सुखाची सर कोणत्या टीमवर कोसळणार आणि दुःखाचा मुसळधार पाऊस कोणत्या संघावर कोसळणार? MUCC ओडिसा की त्रिशा अर्जुन 11 टायगर सन्मान आपण घेऊया. कॅमेरामॅनला आम्ही थोडं सूचित करू की या मोठे बंधूंचा आपण विशेष सन्मान करतोय. शांत आहेत, संयमी आहेत आणि अगदी शांत संयमी एका बंधूंच्या पवित्र शुभ असते एका बंधूंचा आपण विशेष सन्मान करतोय. क्रिकेटनं काय दिले? क्रिकेटने नाते ऋणानुबंध दृढ केले. क्रिकेटनं मित्र मात्र नक्की जपले गेले, मैत्री जपली क्रिकेटनं. आज जर का आपण पाहिलं तर या व्यासपीठावर एक सन्मान होत असताना क्रिकेटच्या क्रीडांगणावर मात्र तिकडे काहीतरी चकमक होताना आम्हाला पाहायला मिळाली, जिथे मात्र फलंदाज दिनू कांबळे हलका स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचं विक्रांत स्पेल 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडूंच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 77. यावेळेला ड्राईव्ह केला 70.
70 त्याच्यामध्ये ऍड करूया. 6 मोर ॲडेड इनटू द टोटल. अनदर माइटी हिट, अनदर एक्सप्लोसिव्ह हिट आणि 6 धावानं रणसंख्या पोहोचली तब्बल 76 वर. 76 76 धावा. शेवटचे अंतिमचे काही 2 चेंडू, 2 चेंडूवर 2 आक्रमण होईल का? 2 चेंडूवर मात्र 2 षटकार, 2 चौकार. किंबहुना काय पाहायला मिळेल? मिळेल 1, मिळेल 2, मिळेल चौकार की येईल षटकार की मिळेल विकेट? असा हा क्रिकेट. कॉन्क्रीटची विकेट, बॉल बाउन्स झालाय, सरप्राईज केलंय पंच शशी साटम सर. मात्र आम्हाला अपडेट करतायत एज लागलाय, 1 मिळालीये. 1 धावसंख्या पुढे जाईल. 77 त्याच्यामध्ये किती आड होतील? शेवटचा अंतिम अखेर निर्वाणीचा फायनल बॉल या इनिंगचा. समोर केतन म्हात्रे सारखा महाराष्ट्राचा बायकर मॅन असताना एकूण धावसंख्या किती? टोटल स्कोर इथे मात्र पहिल्या इनिंगच्या अखेरीस पाहायला मिळेल. शेवटचा बॉल दिनू कांबळे हा बॉल अतिरिक्त उचली घेतोय. पंचाने आम्हाला अपडेट केलंय. इथे मात्र हा व्हाईट बॉल +1. या धावा मिळतील 2. फायर पॉवर बॅट्समन दिनू कांबळे. षटकार ठोकण्याचा त्याचाही प्रयत्न असेल. कठीण परिस्थितीवर धुवाधार संघर्षमय खेळ करणारा हा खेळाडू आज आता मात्र नक्की शेवटच्या टप्प्यामध्ये षटकार लगावून मात्र या इनिंगला चांगला पूर्णविराम देईल का? 79 रन्स. शेवटचा बॉल विक्रांत आणि हा बॉल खरं तर मी म्हणेन पंच केला जरूर. ऑन साईडला फिल्डर आहेत, बॉलला उचलतील, फेकतील, तोवर मात्र या धावा अंकित होतील 2 रणसंख्या पुढे जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 81 आणि 82 धावांचं एक मोठं टार्गेट. मोठे नव्हे तर मी म्हणेन एक चांगली फायटिंग टोटल उभारली आहे. कारण 6 षटकांमध्ये 81 धावा म्हणजे 82 धावांचे जे टार्गेट आहे. समोर केतन म्हात्रे सारखा फलंदाज आणि रणधुरंधर मात्र चांगला स्क्वॉट, चांगली बांधणी केलेला एक संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, तो म्हणजे टायगर. या मैदानाच्या आतमध्ये या खरं तर समीकरणाचा तालेबंद कसा सोडवतील या संपूर्ण इनिंगची कहाणी पुन्हा एकदा ऐकण्यासाठी रसिक प्रेक्षक आतुर असतील. कारण व्यावसायिक खेळातील व्यावसायिक खेळाडू आणि आमचे प्रोफेशनल असे मराठी भाषेला समृद्ध करणारे नम्र, विनम्र, डाऊन टू अर्थ तसे समालोचक आमचे आदर्श पुन्हा एकदा चंद्रकांत शेट्टी सर पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जुळले जातील. वेलकम. स्टे ट्यून विथ अस विथ क्रिक लाईव्ह. समाजसेवक यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा नवी मुंबईच्या धारावे गावामध्ये आज आपण पाहतोय. सहआयोजक म्हणून धीरजजी भोईर, विपिनजी म्हात्रे, सोहिलजी नाईक आणि त्यांचा सगळं मित्रपरिवार सूरजदादांना साथ देताना पाहायला मिळत आहेत. आणि पाऊस कोसळतो आणि पाऊस कोसळल्यानंतर यस मयूरजी म्हात्रे यांनी जेवणाची व्यवस्था 3ही दिवस केलेली आहे, त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. परंतु पाऊस पडल्यानंतर या मॅच पाहायला एक वेगळी मजा येते. कारण पाऊस मैदानात कोसळतोय, ओले चिंब ते झालेत, परंतु आपल्याला मैदानाच्या बाहेरून पाहायला देखील एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी आपल्यालाही वाटतं की आपल्याही अंगावर पाऊस पडतोय की काय, परंतु या पावसाच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. चला ओपनर बॅटर पाठवायचे. चला सलामीची जोडी पाठवा, कारण यानंतर आणखी मॅचेस बाकी आहेत. चार वाजलेले 3 मॅच आणि त्याच्यानंतर बाकी आहेत, त्याच्यामुळे आपण नोंद घ्यायची आणि लवकरात लवकर या मॅचला सुरू करायचं आहे. सगळ्यांना उत्कंठा आहे आजच्या मॅचेसची. आयोजकांनी केलेली प्रचंड मेहनत. नवी मुंबई नगरीमध्ये होणारी एक भव्य दिव्य स्पर्धा, पावसाळी स्पर्धा. पाऊस आलाय मोठ्या प्रमाणावर, परंतु स्पर्धा नाही थांबणार आहे. चला बॅटर पाठवा. वेग वाढवलाय पावसाने आणि
प्रेक्षकांची देखील गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांना थांबणं शक्य आहे त्या त्या ठिकाणी प्रेक्षक आलेले आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. चला बॅटर पाठवा प्लीज. विजयासाठी समोर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, ते 82 धावांचं लक्ष. त्विषा अर्जुन 11. चला बॅटर, पंचांच्या सूचना येतात, बॅटर पाठवा प्लीज. त्विषा अर्जुन 11 टायगर हा देखील एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला विकेटच्या मागच्या बाजूला आमचे रसिक प्रेक्षक छत्री खरं तर उघडून बसलेत, त्यांना आम्ही विनंती करू. आयोजकांच्या वतीनं आम्हाला ही सूचना आलेली आहे की तिथे कुणी बसू नये, एका बाजूला तुम्ही बसून घ्या, त्या बाजूला जे बसलेत त्यांनी आपण ती जागा क्लिअर करा. चला शेडच्या खाली जे आहेत ते रसिक प्रेक्षक, पण आता त्यांना जर हलवायचं असेल तर त्यांच्यासाठी छत्रीची सुद्धा व्यवस्था करायला लागेल, ते तसे तिथून हलणार नाहीयेत. जसं पाऊस थांबेल ना तसं आपण तिथून प्लीज आमच्या व्यासपीठाकडे आला तरीही चालेल प्लीज. चला सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. विजयासाठी जर पाहिलं तर मोठं लक्ष समोर पाहायला मिळते आपल्याला. 82 धावा करायच्या या मॅचला विजयासाठी. तेजस पाटील साहेब आणि डॉक्टर संदीपजी पावशे यांचा त्विषा अर्जुन 11 टायगर हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी उतरेल आणि मैदानाच्या दिशेने जर पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत केतन म्हात्रे. मंगेश वैती आणि केतन म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक माहुल कोळीवाड्याचा खेळाडू, माहुल गावचा, ग्रामीण क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळणारा हा कोळी बांधव मंगेश वैती. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट आपल्या वाकळण गावापासून सुरुवात केली आणि आज अखंड भारतामध्ये चर्चा ज्या खेळाडूची होताना पाहायला मिळते. 6 4 व्हीलर कार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तब्बल 37-38 मोटरसायकल बाईक या आपल्या खात्यावर ज्यांनी जमा केलेल्या आहेत आणि घरापुढे पार्क केलेल्या आहेत असे खेळाडू केतन म्हात्रे आणि जोडीला मंगेश वैती. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये त्विषा अर्जुन 11 टायगर म्हणजेच तेजस पाटील, डॉक्टर संदीप पावशे आणि कंपनी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अंजू अन्वी मॅम, मिस ओरिसा आणि रिकिन मोंती साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर स्विंगचा सुलतान, उल्हासनगरचे एक वेगवान गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीची चर्चा मुंबई ते दुबई झाली, तेच सुलतान पाहायला मिळतात आपल्याला बॉलिंगसाठी. तर बॅटिंगसाठी केतन म्हात्रे. 82 धावांचा पाठलाग. पावसातलं क्रिकेट, पाऊस सुरू आहे, आता पाणी साचलंय चारी बाजूला, मजा येते. सूरजदादा म्हात्रे यांचं हे भव्य दिव्य असं आयोजन आज अखंड महाराष्ट्र पाहतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर उसळी थोडीशी जास्त होती, खेळला केतनने, परंतु पाठीमागे जाईल एका धावेसाठी. सुरुवात झाली एका धावेने. पहिल्या डावात देखील स्ट्रगल पाहायला मिळालं होतं खरं, परंतु ऋतिक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अप्रतिम कामगिरी दिनू कांबळे यांनी केली आणि एक मोठी धावसंख्या उभारली खरी. परंतु पाहूयात पुन्हा एकदा बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. इकडे जर पाहिलं तर एकदा आता घेतली गेलेली आहे. सुलतान रणनीतीबद्ध गोलंदाजी. खेळपट्टीवर आता पाणी आहे पहा, पाणी खेळपट्टीवरून वाहत आहे. अशा परिस्थितीत बॅटिंग करणं, बॉलिंग करणं या गोष्टी सोप्या नाही आहेत. बॉलचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार क्रिकेट खेळायचं आहे. परंतु या आणि अशाच वेळेला तुमचा खरा कस लागतो आणि अशा वेळेला देखील कामगिरी करणारे बॅटर आपण पाहिलेले आहेत आणि या खेळाडूंकडे ती क्षमता आहे. सुलतान समोर जर पाहिलं तर केतन. वेगवान बॉल टाकलाय यावेळेला सुलतान यांचा. प्रचंड वेग, यष्टीरक्षकांनाही नाही सापडला, पाठीमागे गेलाय. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 3 वर जाताना पाहायला मिळेल. 6 ओव्हरमध्ये 82 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. त्विषा अर्जुन 11 टायगर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर MUCC ओरिसा, अशी ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुलतान. कोसळणाऱ्या पावसामध्ये सगळे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. SN ग्रुप धारावीची ही भव्य दिव्य स्पर्धा एका दुसरा मोठा फटका आत्मविश्वास वाढवणार आहे. केतन. हो हो हो, हाई बॉल वेगात टाकलाय, पाठीमागे आपटलाय. कुठेतरी पावसाचं पाणी ज्या ठिकाणी आहे त्या पाण्यात बॉल आपटण्याचा प्रयत्न सुलतान यांचा होतोय आणि तिकडनं 2 गोष्टी होत आहेत.
एकतर बॉल वेगात येतोय, बॉलला बाउन्सही मिळतोय आणि यष्टीरक्षकांनाही भेटत नाहीये, एवढ्या वेगात बॉल जातात पाठीमागे. आणि जरी मोठा फटका नाही याला धावसंख्या सुरू आहे. 4 धावा धाव फलकावर आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला. केतन म्हात्रे, जास्त काळ केतनला आता आपण शांत थांबवू शकत नाही. हे एक वादळ आहे आज नवी मुंबईत आलंय. याही वेळेला जर पाहिलं तर सुलतान यांच्याकडून आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी सादर केला, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. मंगेश वैदी कॉल दिला होता या धावसंख्येचा आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा, 82 धावा करायच्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 31 बॉलमध्ये 77 धावांची आवश्यकता आहे. पाऊस सुरू असतानाचं क्रिकेट वेगळं, पाऊस थांबल्यावरचं क्रिकेट वेगळं, ओल्या बॉलचं क्रिकेट वेगळं, सुक्या बॉलचं क्रिकेट वेगळं. हे रबर बॉलचं क्रिकेट परिस्थितीनुसार, वातावरणानुसार बदलत जातं. पाहूया काय होईल. या वेळेला उसळी होती या बॉलला, खेळलं जरूर आहे मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कॅच नाही झाली, स्किट झाले, पडले तिकडे, घसरले. आणि हे पावसाळी क्रिकेटमधला अविभाज्य घटक आहे. थ्रो त्या ठिकाणी केलाय, पवनकेने आले होते, परंतु धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. सुहास पवार होते. जसा बॉल मंगेशने खेळला ना, थोडासा लांब देखील होता, तिकडनं बॉल खेळला, बॉलवर अतिशय वेगात गेले, बॉल पकडण्याच्या प्रयत्नात स्किट झाले. म्हणून तर म्हटलं ना, SL वडला किंवा इमॅजिकाला जायची गरज नाही, तुम्हाला सगळं काही इकडेच पाहायला मिळणार आहे. कारण हे पावसाळी क्रिकेट आहे आणि जो पावसाळी क्रिकेट खेळतो ना, याचा आनंद काय जो खेळतो त्यालाच माहिती. माझ्या मते इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने ते खेळलंय. धावसंख्या झाली आहे 7, पहिली ओव्हर संपलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 75 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 5 ओव्हर बाकी आहेत. आम्हाला तर वेध लागतात, कधी एकदा उन्हाळा संपतोय, पावसाळा येतोय. नितेश सर, का तर पावसाळी क्रिकेट आपल्याला खेळायला मिळतं, पाहायला मिळतं आणि त्याची देखील एक वेगळी मजा आहे. यावर्षी तर खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पावसाळी झाल्या आणि अजूनही मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा अजूनही येताना पाहायला मिळतील. शिरवणीची स्पर्धा जशी येणाऱ्या कालावधीमध्ये, तुर्बेची स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर मान्सून ब्लास्ट आपल्याला 17 तारखेपासून पाहायला मिळेल. रबर बॉल क्रिकेट कार्निवल पाहायला मिळेल. डोंगरीला 2 मोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आहेत. वरडीला स्पर्धा आहेत. पुण्यामध्ये मानाचा करंडक आहे. देहू रोडची स्पर्धा आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे पावसाळी क्रिकेटचा हंगाम या वर्षात मोठा आहे. खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामात अजूनही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दिनू सुलतानची देखील एक स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. दिगोड्याला स्पर्धा परवापासून सुरू होणार आहे. समुद्र किनाऱ्यावर देखील होणाऱ्या काही स्पर्धा आहेत ज्या पावसाळ्यात आवर्जून होतात. हो, वेग आणि उसळी दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. गोलंदाजीसाठी आलेत अनिकेत. अंबरनाथ परिसरातील चिखलोली गावचा असणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अनिकेत मत्ते. यस, बॅटिंग टीमने मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. सर्व मित्र, त्याचबरोबर जर पाहिलं तर मित्र परिवार, मान्यवर हे सगळे जर पाहिलं तर आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतात. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. तर मालेगावला सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. तर खूप मोठं क्रिकेट येणाऱ्या कालावधीमध्ये पावसाळ्यात देखील आपल्याला पाहायचं आहे. पूर्वी गणपती झाल्यानंतर पावसाळी क्रिकेट थोडंसं शांत व्हायचं. मला वाटत नाही की गणपती झाल्यानंतर देखील यावर्षी चालू राहील कदाचित. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा येणाऱ्या कालावधीत आहेत. चुकून एखाद दुसरी स्पर्धा राहिली देखील असेल माझ्याकडून. यस, नवी मुंबई प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग या स्पर्धा देखील पावसाळ्याच्या आम्ही आता येणाऱ्या स्पर्धांविषयी सांगतोय. खूप साऱ्या झाल्यात सुद्धा. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी वेगवान गोलंदाजी होताना पाहायला मिळते अनिकेत मत्ते. चिखलोली पावसाच्या पाण्याचा आणि खेळपट्टीचा फायदा घेताना पाहायला मिळतात अनिकेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी
जबरदस्त स्ट्रोक, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. सुहास पवार होते, विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का मात्र या ठिकाणी बसतोय. पाऊस पडल्यानंतर क्रिकेट थोडंसं बदललंय. पहिली ग्रामीणची फायनल होणार आहे, यानंतर ओपनची सेमी होईल, त्याच्यानंतर ग्रामीणची यानंतर ओपनची सेमी फायनल होईल, त्यानंतर ग्रामीणची पहिली फायनल होईल आणि त्यानंतर ओपनची फायनल होईल. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. 10 धावा धावफलकावर आहेत. धावांसाठीचं स्ट्रगल सुरू आहे. अनिकेत अफलातून गोलंदाजी करतायत, परंतु त्याचं उत्तर बॅटिंगने द्यावं लागणार आहे. पाहूया कोणते बॅटर आहेत. बॅटिंग लाईनअप मोठी आहे या टीमकडे सुद्धा. प्रयत्न मात्र या ठिकाणी करतील. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नागेश वाडेकर, नागा. पावसाळी क्रिकेट मागील हंगामात जर पाहिलं तर शतक देखील या खेळाडूने केलं होतं आणि एक नीडर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. 10 धावा मंगेश भाऊ, 10. विजयासाठी 82ची आवश्यकता आहे. चला, अकरा. यस, अनिकेत पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नागेश वाडेकर, लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न करावेच लागतील. मैदानात उतरला तर एका जिद्दीने खेळा. मॅच कशी असू देत आपल्या टीमच्या बाजूने खेचूनच आणायची या निर्धाराने तुम्हाला मैदानात आतमध्ये उतरावं लागतं. आज ते करावं लागणार आहे. हो हो हो, काय वेग होता अनिकेत मत्ते. वेग मोजण्याचं या ठिकाणी जर यंत्र असतं तर मला वाटतं 150 पर्यंत कदाचित गेला असता. एवढ्या वेगातील बॉल या ठिकाणी दिसला सुद्धा नाही. एवढ्या वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने बाउन्स देखील पाहायला मिळाला. यस, या ठिकाणी आता VIP एंट्रीज होणार आहेत. प्रमुख मान्यवरांचं आगमन होणार आहे. मंचावरील जे आपले काही सहकारी आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आणि प्रेक्षकांनाही विनंती आहे, आपण आता स्टेज थोडंसं खाली करायचं आहे. मान्यवरांचं आगमन होणार आहे. यावेळेला नागेश वाडेकर, बॉल जरूर वेगात आहे. मी सुद्धा इकडे का आलोय अंधेरीवरून सांगताना पाहायला मिळत आहेत. नागेश वाडेकर, नागा, आणि पंचांचा इशारा येतोय. हा षटकार आहे. 6. षटकार. परिस्थिती काही असू देत, परिस्थितीला सांगा मी अजून हारलेलो नाहीये आणि आमची मॅच सुद्धा संपलेली नाहीये. मैदानात आलोय मॅच जिंकून देण्यासाठी. नागेशने ती सुरुवात केली आहे. अनिकेत मते यांच्यावर हल्ला चढवलाय. धावसंख्या 18 झाली आहे. 82 धावांचा करायचा आहे पाठलाग. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. उसळी आणि वेग दोन्ही गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळेल. ओव्हर संपतात मात्र या ठिकाणी 2 आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 19 धावा धाव फलकावर. त्रेसष्ट धावांची आवश्यकता आहे. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 63 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. नागेश वाडेकर आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मंगेश वैती बॅटिंग करावी लागेल. उसळी होती या बॉलला. खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, नाही यशस्वी झाले. एक धाव तिकडे मिळेल. मंगेश वैती प्रयत्न करणार आहेत. सुलतान मात्र बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आलेत. पाऊस आता थांबलाय
या अगोदर परिस्थिती वेगळी होती, खेळपट्टीवर पाणी होतं, खेळपट्टीवरून पाणी वाहत होतं, त्याची ते मात्र थोडंसं कमी झालं आहे. मंगेश वैती एक दर्जेदार बॅटर आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आपल्या गावासाठी जबरदस्त क्रिकेट खेळलं आहे. आपल्या गावाला सुद्धा महाराष्ट्रातील आघाडीच्या संघांमध्ये ज्यांनी आणलं आहे तेच मंगेश वैती. समोर स्विंगचा सुलतान. मंगेश स्ट्रोक खेळायला गेले खरे, परंतु बॉल थोडासा पाठीमागे राहिला आहे. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी, परंतु धाव बायच्या स्वरूपातील एक कळवली जाते. यस, पुन्हा एकदा पावसाचा वेग वाढलाय. 22 बॉलमध्ये 61. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल. NM रायगड ग्रामीण विके अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. हो हो हो, वेगही होता, उसळी होती आणि इकडे व्हाईट बॉलही घोषित केला, प्लस एक धाव. पाऊस आल्यानंतर फक्त एका टीमचा फायदा नाही, दोन्ही टीमचा फायदा होतो. कारण जशी चांगली गोलंदाजी पडते, बाउन्स जास्त होतात, बॅटरला बॉल भेटत नाही, तसे अतिरिक्त धावा सुद्धा जातात. सुलतान सातत्याने चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. जरी एखादा अतिरिक्त चेंडू आला तर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. सुलतान आणि दिनू जोडी आहे आणि त्यांची एक स्पर्धा देखील येणाऱ्या कालावधीमध्ये. यावेळेला मंगेश स्ट्रोक खेळतात खरे, परंतु पाठीमागे जाईल गोशांकित क्षेत्रात. एक धाव मिळेल. एकने काम नाही चालणार आहे. षटकार चौकार देखील मारावे लागणार आहेत, कारण 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही जर पाहिलं तर 20 बॉल 58. यावेळेला मंगेश पुन्हा स्ट्रोक खेळतात खरे, परंतु दिशा तीच, पाठीमागे जात आहेत बॉल. आणि गोलंदाज समाधानी असेल बॉल पाठीमागे जात आहेत तर, कारण एकच धाव मिळते तिकडे गोशांकित क्षेत्रात गेल्यामुळे. 19 मध्ये 57. पुन्हा एकदा पावसा काय कोसळायचं ते कोसळ. आम्ही काही मॅच थांबवत नाही, कारण क्रिकेट पावसाळीच आहे. यावेळेला मंगेश वैती, वा चांगला फटका खेळलाय. हीच तर खासियत आहे मंगेश वैती यांची. जबरदस्त स्ट्रोक, मुसळधार पावसात मारलाय सिक्सर. विकी भोईर यांच्या नावावर आज इकडे एक विक्रम आहे. तिन्ही फॉर्मॅटमध्ये विकी भोईर फायनलला आहे. धीरज सुद्धा. धीरजचंही कौतुक आम्ही करू. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये धीरज भोईर यांचाही मोठा वाटा आहे. 360 नवी मुंबई त्यांची संकल्पना आहे. ओ वेगात बॉल टाकला यष्टीरक्षकांच्या दिशेने. अनिकेत मत्ते पुन्हा एकदा टप्प्यावर येताना पाहायला मिळत आहेत. धावा कराव्या लागणार आहे तिकडे, पाहूया काय होईल. तीनही चेंडू मात्र निर्धाव टाकण्याचा कारनामा या ठिकाणी केला आहे. वेगात बॉल टाकलाय, स्वतः वाचवण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी बॅटरचा. आणि तिकडे जर पाहिलं तर वाईट +1 2 धावा मिळतील. धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. 49 15 बॉल 49. षटकार चौकाराची वाट सगळेच पाहत आहेत. नागेश वाडेकरकडे ती क्षमता आहे, खेळावे लागतील. अनिकेत यावेळेला नागेशने बॅट तर फिरवली आहे, परंतु बॉल पाठीमागे गोशांकित क्षेत्रात. 48 पाहिजे अजूनही. 14 बॉल बाकी आहेत, म्हणजे या 2 बॉलवर मोठा फटका आवश्यक आहे मॅचमध्ये येण्यासाठी.
नागेश वाडेकर पुन्हा एकदा तेच सातत्याने बॉल लांब लांब आपटले जात आहेत. त्याचं कारण आहे ओला बॉल आहे, खेळपट्टी ओली आहे, खेळपट्टीवर पाणी आहे, त्याच्यामधून बॉल स्किट होतोय, बाउन्स होतोय आणि जो शरीरावर आदळतोय. परिस्थितीचा फायदा या ठिकाणी गोलंदाजांनी घेतला. 13 बॉल आणि 47 अजूनही पाहिजेत. यावेळेला नागेश समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. आता मात्र कोंडी फोडली आहे आणि एक चौकार येताना पाहायला मिळतोय. म्हणजे अजूनही 12 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 12-43. पवन केने गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात आपल्याला. नागेश यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळायचा तर होता, परंतु प्रयत्न मात्र त्या ठिकाणी अपुरे राहिले आणि मॅच आता आणखी थोडीशी लांब जाताना पाहायला मिळते. 10 बॉलमध्ये 42. यस यस बॅटर रिव्ह्यू. व्हाईट बॉल. यस, जो निर्णय घेतला होता तो यशस्वी राहिलाय फलंदाजाकडून. यावेळेला स्ट्रोक खेळलाय नागेश वाडेकर. नागा लांब लचक मारलाय, खूप लांबवरचा षटकार येताना पाहायला मिळतोय आणि ही मॅच अजूनही ऑन आहे हे चित्र दिसतंय. 10 बॉल 35. या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे. सांगेम प्रीमियर लीग असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर या हंगामामध्ये जिल्हा आणि या क्रीडा स्पर्धेमध्येच देखील सिरीज राहिले होते नागेश वाडेकर. रवी आणि महेश चंदवरकर यांच्या पहिल्या पावसाळी स्पर्धेत देखील जबरदस्त कामगिरी प्रिवान 11 रायगडमधून देखील केली होती. 10 मध्ये 35 पाहिजेत. या षटकाराने आशा दाखवली पवन केने. या हंगामात पवन केने सुद्धा चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळाले. मान्सून सुपर सिरीजमध्ये, धर्मवीर चषकामध्ये. तेच पवन केने. समोर नागा. ओ हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त फटका या ठिकाणी खेळला जातोय. आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा जबरदस्त स्ट्रोक. नागा मॅचला जिवंत केलंय. 9 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. लगातारच्या या 2 षटकाराने मॅच ऑन केली आहे. काय स्ट्रोक खेळलाय, लांबून खेळला आणि अगदी झोकून दिलं होतं त्या बॉलवर. वाह, पाहण्याजोगता फटका होता. सिक्सर आलाय, टाळ्यांचा गजरही झालाय. लांब गेलेली मॅच हळूहळू जवळ सुद्धा येऊ लागलेली आहे. 9 बॉलमध्ये 29 करायचेत अजूनही. पवन केने यांच्यावर तुटून पडले. मागील 2 बॉलवर 2 मोठे फटके देखील त्यांना पाहायला मिळाले. षटकार आलेत बॅक टू बॅक. चला मॅच सुरू करायची आहे. यानंतर मॅचेस आहेत अजूनही 3 मॅच बाकी आहेत. लगातारचे 2 षटकार
नागेश वाडेकरचे जोडीला मंगेश वैती मैदानात आहे, तेही विसरून चालणार नाहीये. मंगेश यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. MUCC ओरिसा आणि दुसऱ्या बाजूला त्विषा अर्जुन 11 टायगर यांच्यातील चालू असणारी मॅच पाहायला मिळते. नागेश वाडेकर 2 षटकार मारतायत. 9 बॉलमध्ये 29 अजूनही पाहिजेत. हे 3 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. आणखीन एक याही वेळेला स्ट्रोक खेळलाय नागेश वाडेकर. नागा हो हो हो, टाळ्या होत आहेत त्यांच्यासाठी. आता लगातारचा तिसरा षटकार. मॅच ऑन. मॅच आता रंगात येऊ लागलेली आहे. या 3ही षटकाराने मॅच जी दूर गेली होती ना ती आता जवळ येऊ लागलेली आहे. 11 बॉलमध्ये 42 ची आवश्यकता होती, आता 8 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. हे तर क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि असाच एक सामना थोडासा रंग बदलतोय. दोन्ही टीम प्रयत्न करणार आहेत. मॅच तर MUCC ओरिसा सुद्धा सोडणार नाहीये आणि त्विषा अर्जुन 11 टायगर सुद्धा. सध्या नागेश वाडेकर या नावाची चर्चा आहे. लगातारचे 3 षटकार मारून खूप लांब गेलेली मॅच थोड्याफार प्रमाणात का होईना जवळ आणण्याचं काम सध्या केलंय. नाव नागेश वाडेकर, अंधेरी मुंबई. 8 बॉलमध्ये 23. रबर बॉल पावसाळी क्रिकेटचं हे एक भव्य दिव्य आयोजन. स्थळ दारावे गाव, नवी मुंबई. नागेश वाडेकर साठी रणनीती बनवली जाते खरी. बरेचसे खेळाडू ग्लोव्हचा वापर करतायत, परंतु पूर्वी ज्यावेळेला रबर बॉल पावसाळी क्रिकेट असायचं रुमालाचाच वापर बॅटर करायचे. नागेश ते करतायत सध्या. ओ वेगात बॉल टाकलाय. त्याचबरोबर जर पाहिलं तर बॉल पाठीमागे जाताना पाहिलं मिळेल. बायच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी कळवली जाते आणि इकडे तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीम कडून उसळी करता. योग्य बॉल. बॉल योग्य आहे, परंतु धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. 7 बॉलमध्ये 22. सामना संपलेला नाही आहे. सामना चांगल्याच रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. इकडे हार कुणालाही मंजूर नाही आहे. आज दारावे, नवी मुंबई. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. पाहूया. त्या ठिकाणी प्रयत्न केले परंतु बॉल नाही भेटलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय आणि बघता बघता मॅच चांगलीच रंगली. आता शेवटचे 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. 2 ओव्हरमध्ये 43 पाहिजे होते आणि आता 1 ओव्हरमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. नागेशची बॅट तळपली आहे. जोडीला मंगेश वैती मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु MUCC ओरिसा हा देखील एक जबरदस्त संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला त्विषा अर्जुन 11 टायगर हाही संघ तेवढा जबरदस्त आहे. मंगेश वैती, नागेश वाडेकर. बॉलिंगला कोण येणार याची उत्कंठा आहे. चला पुणे टीम कॅप्टन टॉससाठी महेश नानगुडे आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहायचंय. श्रीतेज 11 चरोली पुणे. महेश नानगुडे टॉससाठी या. चला घाई करा. यानंतर आणखी 3 मॅचेस आहेत आणि 4:30 वाजलेले आहेत. शेवटच्या षटकासाठी कुणाला बॉलिंगला आमंत्रित केलं जाणार. 4,500 प्रेक्षक सध्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत 1.5 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली सुद्धा यूट्यूबला. वा क्रिक लाईव्ह तुमचंही विशेष कौतुक करावं लागणार आहे. आणि धीरज भोईर आपलं सुद्धा
आपल्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आहे आणि आता 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. पाहूया गोलंदाजीला कोणाला आमंत्रित केलं जातं या महत्त्वपूर्ण षटकामध्ये. करण पाटील, करण येताना पाहायला मिळत आहेत. भिवंडीतील एक युवा टॅलेंटेड गोलंदाज सुद्धा आहेत करण पाटील. त्यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय. माहुलगावचे मंगेश वैती आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अंधेरीचे नागेश वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला करण पाटील. की जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामना गेलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. उत्कंठा वाढली आहे, उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. कोण जाणार सेमीफायनलमध्ये, पुण्याच्या टीम बरोबर कोण खेळणार सितेज 11 चरोली पुणेच्या विरुद्ध, ते मात्र अजूनही बाकी आहे. 6 बॉलमध्ये 18. मंगेश वैती नागेश वाडेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नागेशने सुद्धा थोडंसं स्ट्रगल केलं. बरेचसे बॉल डॉट आले परंतु त्याच्यानंतर ते रंगात आले. 4 षटकार आणि 2 चौकार. 14 बॉलमध्ये 33 ते सुद्धा खेळतायत. मंगेश वैती थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे त्यांच्यावर परंतु पाहूयात करण. 6 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. मैदान छोटं आहे, काही होऊ शकतं परंतु या मैदानात बॉल आज वळले सुद्धा आहेत म्हणजे बॉलरसाठी देखील हे मैदान आहे. मंगेश वैती, करण, करण की मंगेश. ओरिसा एका बाजूला आहे, डायगर एका बाजूला आहे. मॅच मात्र आता शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचली आहे. 6 बॉलमध्ये 18. मंगेश वैती, करण, दबाव दोन्ही बाजूला आहे. एकाला धावा करायच्यात याकरता, एकाला धावा वाचवायच्यात याकरता. जो जिंकणार तो सेमीफायनल खेळणार आहे. 6 मध्ये 18 चुरशीचा सामना. पहिला बॉल टपा पडतोय, त्यानंतर थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या प्रयत्नामध्ये या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात पहिला बॉल चांगला राहिला. मंगेश रनआउट होत आहेत परंतु नागेश स्ट्राईकवर येत आहेत. 5 बॉलमध्ये 18. cricklive.in सचिन मुंडे आणि कंपनी खूप चांगलं काम आपणही करतायत. आपलंही विशेष कौतुक. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि आपण देखील नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. हक्काचा चॅनल आहे आपला. नवीन बॅटर मैदानात येत आहेत. मुझम्मिल विक्रोळी पार्क साईड परिसरातील युवा खेळाडू आहेत आणि आता नागेश वाडेकर यांच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत. मॅच चालू केली नागेशने. 4 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. 5 बॉलमध्ये 18. षटकार चौकाराची भाषा करावी लागेल. हा बॉल थोडासा लांबून वळवलाय. नागेश पाहत राहिले आणि या खेळाडूकडे एक जबरदस्त टॅलेंट आहे. मला अजूनही ती अंबरनाथची स्पर्धा आठवते ज्या स्पर्धेमध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं याच गोलंदाजाने. 4 बॉलमध्ये 18. नागेश हार मानणारा खेळाडू नाही आहे. एखादा षटकार जरी आला ना मजा येईल मॅचमध्ये. पाहूया काय होईल. नागेश वाडेकर, बिग हिट स्ट्रोक खेळलाय. नागेश वाडेकर खेचून मारलाय आणि या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. वाह, मॅच आता चांगली जबरदस्त राहिली आहे. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, नागाच्या पट्ट्यात आला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर षटकार खेचला गेलाय. 3 बॉलमध्ये 12. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. MUCC ओरिसा, दुसऱ्या बाजूला त्विषा अर्जुन 11 टायगर, एका बाजूला करण पाटील, एका बाजूला नागेश वाडेकर यांच्यातील चालू असणारी झुंज पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. जो जिंकणार या स्पर्धेची सेमीफायनल खेळणार आहे त्याच्यामुळे उत्कंठा सगळ्यांनाच आहे. पावसाळी क्रिकेटचा शतकवीर बॅटिंग करतोय. 3 बॉल 12 धावा. नागेश वाडेकर यांच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत.
15 बॉलमध्ये 39 वर खेळतायत नागेश वाडेकर. एक अविस्मरणीय लढत आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. हो नागेश बॅटच्या पट्ट्यात काही प्रॉपर बॉल आला नाही, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. म्हणजे आता 2 बॉल आणि 11. कंपल्सरी चेजा नियम आहे, म्हणजे या 11 करायच्यात म्हणजे दोन्ही बॉल षटकारच मारावे लागणार आहे. पाहूया काय होईल. 5300 प्रेक्षक सध्या आमच्याशी जुडलेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. नवी मुंबईच्या धारावी गावात सुरू आहे. युवा टॅलेंटेड फिरकीपट्टू करण एका बाजूला आणि बहरात असणारे नागेश वाडेकर एका बाजूला. 2 बॉलमध्ये 11. सर चला मॅच सुरू करायची आहे. 3 मॅचेस अजूनही बाकी आणि 4:30 वाजून गेलेले आहेत. नागेश वाडेकर जर का या बॉलवर मोठा फटका आला मजा येईल शेवटच्या बॉलसाठी. पाहूया काय होईल. प्रेक्षकांना देखील अशा प्रकारच्या चुरशीच्या मॅचेस पाहायला आवडतात आणि त्यासाठीच मात्र प्रेक्षकांनी नवी मुंबई गाठली आणि धारावी गाव सुद्धा. करण विरुद्ध नागेश. नागेश की करण. 2 बॉलमध्ये 11. अकुटप्प्याचा बॉल होता. अपरकट केलाय खरा, परंतु गोशांकित क्षेत्राच्या दिशेने अगदी दबाव निर्माण करण्यासाठी आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवलं होतं. आता 1 बॉल 10. नागेशने दबाव निर्माण केला. मॅच मध्ये टीमला घेऊन जरूर आले, परंतु करणने त्यानंतर अफलातून गोलंदाजी केली आणि आपल्या टीमला मॅचच्या दिशेने आणलंय. 1 बॉल 10. महेश नानगुडे, श्रीतेज 11 चरोली पुणे कॅप्टन. टॉससाठी या. कोणताही विलंब न करता आपण लवकरात लवकर दोन्ही विजेते टीम कॅप्टन या ठिकाणी यावं लागेल. नागा या वेळेला फटका समोर खेळलाय, खूप लांब मारलाय. एका फटक्याचा फरक होता 2 संघांमधला आणि जरी पराभूत झाला असेल त्विषा अर्जुन 11 टायगर, हाही संघ खूप चांगला खेळलाय. तेजजी पाटील साहेब आणि डॉक्टर पावशे साहेब, संदीपजी पावशे आपल्या टीमचंही विशेष कौतुक, परंतु अंजू अन्वी मॅम आणि रिकेन मोहंती साहेब आपलं या ठिकाणी अभिनंदन. आणि या मॅचला जिंकलाय कॅप्टन. चला ऋतिक पाटील आणि महेश नानगुडे टॉससाठी यायचंय. ऋतिक पाटील आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहात, ते घेण्यासाठी देखील या. पहिला टॉस होईल. महेश नानगुडे या.